नमस्कार डीएम रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. आरक्षणाच्या नियमांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातून असाल पण तुमचे गुण ओपन कॅटेगरीच्या उमेदवारापेक्षा जास्त असतील तर नेमकं काय होईल? तुम्हाला नोकरी कुठे मिळेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि केरळ उच्च न्यायालयाच्या एका जुन्या निकालावर सुनावणी देताना हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलंय की गुणवत्ता ही सर्वोच्च आहे आणि प्रवर्गाच्या भिंती गुणवत्तेच्या आड येता कामा नयेत. न्यायालयाने आपल्या निकालात खालील प्रमुख मुद्दे मांडले आहेत. कट ऑफचा नियम. जर एखाद्या राखीव प्रवर्गातील SC, ST, OBC उमेदवाराने खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवले असतील तर त्याला खुल्या प्रवर्गातूनच जागा दिली जावी. अनारक्षित जागा सर्वांसाठी. कोर्टाने स्पष्ट केलं की अनारक्षित प्रवर्ग किंवा ओपन कॅटेगरी ही काही खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव नाही, तर ती जागा केवळ आणि केवळ गुणवत्तेवर आधारित आहे. तिथे कोणताही गुणवान उमेदवार हक्क सांगू शकतो. राज्यघटनेचा आधार. हा निर्णय देताना संविधानातील कलम 14 समानतेचा हक्क आणि कलम 16 समान संधी यांचा आधार घेण्यात आला आहे. पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाची अट सुद्धा आहे. या निकालाचा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा 1. उमेदवाराने वयोगट किंवा परीक्षा फी यामध्ये कोणतीही सवलत घेतलेली नसेल. 2. त्याने केवळ स्वतःच्या गुणांच्या जोरावर ओपनच्या उमेदवाराला मागे टाकले असेल. यामुळे फायदा असा होईल की त्या गुणवान उमेदवाराला ओपनची जागा मिळेल आणि त्याच्या मूळ राखीव प्रवर्गातील जागा दुसऱ्या गरजू उमेदवारासाठी उपलब्ध राहील. म्हणजेच एका अर्थाने राखीव प्रवर्गातील 2 उमेदवारांना याचा फायदा होऊ शकतो. हा निकाल म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रामाणिक आणि हुशार मुलांसाठी एक मोठे यश आहे. यामुळे टॅलेंटला वाव मिळेल आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल. केरळ उच्च न्यायालयाचा 2020चा जो निर्णय होता, ज्यामध्ये अशा उमेदवारांना वगळण्याचे निर्देश दिले होते, तो आता सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. तर मित्रांनो, हा होता सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणाबाबतचा मोठा बदल. तुम्हाला हा निर्णय कसा वाटतो कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच शैक्षणिक आणि चालू घडामोडींच्या अचूक माहितीसाठी आपल्या डीएम रियालिटी चेक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शिक्षक भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या ग्रुपवर नक्की शेअर करा.